पौर्णिमेला अशा इथे पालख्या निघतात। नमस्कार मित्रांनो, मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कट्टा चॅनलमध्ये। सर्वप्रथम तुम्हाला रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आज मी इथे आलो आहे वरळी कोळीवाडा येथे, कारण इथे नारळी पौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो। सकाळपासून इथे कार्यक्रम चालू असतो, म्हणजे सकाळपासून नारळ ताडताडी असते आणि त्याच्यानंतर इथे असतं नारळी पौर्णिमा। इथे सगळे वेशभूषेमध्ये येतात, इथे पालखी वगैरे नाचवली जाते आणि ती समुद्रात तो नारळ अर्पण केला जातो। तर सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघूया। तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। हे बघा, नारळी पौर्णिमेला अशा इथे पालख्या निघतात। ही पालखी इथे पुढे चालली आहे समुद्राच्या दिशेने। बघा, ही अशी ते नारळ ताडताडी केली जाते, म्हणजे नारळ एकमेकांवरती आपटतात आणि ज्याचा नारळ फुटला तो हरला। असे खूप साऱ्या पालख्या आहेत ना, समुद्राच्या दिशेने जात असतात। आता आपण 2 पालख्या तर बघितल्या, तर पुढे ते तिसरी पालखी आहे। ते वाजले ते बघा 5:30 आणि आता असं पाऊस पण येईल असं वाटतंय, कारण मळप धरली आहे। देव करू आणि पाऊस नको येऊ द्या बस।
सगळ्या पालख्या तिकडनं इथे येतच राहतील. आता आपण इथे बघा कोळीवाड्याच्या एकदम टोकाशी आलो, इथे समुद्राच्या दिशेने एकदम जवळ आलोय. बघा इथे छोट्या मुली पण मस्त तयार होऊन आल्या. इथे नारळी पौर्णिमेला आहे ना सगळे असे आपल्या बोटी सजवतात आणि हे बघा रांगोळी फुलं वगैरे काढून खोबऱ्याचं नैवेद्य देतात आणि उद्यापासून कोळी बांधव ही बोट घेऊन समुद्रात मासेमारीसाठी जातात. हे बघा इथे आजूबाजूला सगळीकडे असे कलरिंगचं वगैरे काम चालू आहे. आता आम्ही इथे समुद्रावरती इथे आलोय. सगळ्या अशा बोटी वगैरे आहेत. ते काय काय लोक ते अशी पूजा करतात तिथे आणि इथे पूजा झाली की इथे हा नारळ इथे दर्यात वाहतील. ते आता 6:30 वाजलेत आणि इथे खूपच गर्दी व्हायला चालू झाली आहे. इथे आदित्य ठाकरे देखील आले आहेत. तर मित्रांनो असा होता हा नारळी पौर्णिमेचा दिवस. जास्त काही दाखवू शकलो नाही कारण पालखी समुद्रावरती यायला खूपच उशिरानं होता. काळोख झाला असता आणि त्यात पावसाचं आगमनही झालं आहे. पाऊस पण असा हळूहळू पडायला लागला आहे. मोबाईलचे वांदे झाले असते आणि यावेळेला असं जास्त काय नव्हतं. कोळीवाड्याची ते समुद्राची ते बँजो असतो ना तो पण नव्हतं यावर्षी. त्यामुळे एवढं नव्हतं पण शक्य होईल तितकं जास्तीत जास्त दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा. चॅनल नवीन असा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.